तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघताय, मी आलेलो शेळ्या चरायला आणि मी बसलेलो इकडे कापसाच्या रानामध्ये. बघू शकता तुम्ही आपलं मुक्त शेळी पालन. आणि आज मी एक शेळी आणलेली गोठा जातीची, कोठा जाती शेळी आणलेली. पिळदार शिंग आहेत तिचे, तुम्हाला ते व्हिडिओमध्ये मी दाखवतो. प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्या शेळीविषयी कोणाला माहिती असेल काही तर मला प्लीज सांगा, जेणेकरून मी तिला औषधी इंजेक्शन किंवा काय असेल ते प्रयत्न करीन देण्याचा आणि व्यवस्थित ठेवण्याचा. आणि आपल्याकडे भागात ती व्यवस्थित राहील का नाही ते पण सांगा. तर नमस्कार मित्रांनो, मी विष्णू लोखंडे, विष्णू ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो, आज मी एक शेळी आणलेली कोठा जातीची. हे बघू शकता तुम्ही, तिचे शिंग कसे पिळदार आहेत आणि खालून कलर गोल्डन आहे पायाला आणि पोटाला. हे बघू शकता तुम्ही शेळी कशी आहे. तर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा या शेळीविषयी कोणाला काय माहिती आहे का, आणि ही शेळीची किंमत किती व्हायला पाहिजे है ना. मी घेतलेली शेळी मी तुम्हाला नंतर सांगेन कमेंटमध्ये. हिची किंमत सांगा मला फक्त तुम्ही की किती रुपये व्हायला पाहिजे, कारण की मी घेतली. आणि ह्या शेळीची समजा इकडं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये ही शेळी चांगलं उत्पादन देऊ शकते किंवा सांभाळण्याच्या योग्य आहे की नाही ते पण जर कोणाला माहीत असेल तर कमेंट करा. कारण की मी बी पहिल्यांदाच एक प्रयोग म्हणून ही शेळीला घेतलेलं आहे. म्हणलं बघू जरा आपल्या इकडं काय इफेक्ट होतं आहे काय नाही. तर ही कोठा जातीची शेळी मी घेतलेली मित्रांनो. ती फक्त पहिलं वेत झालेलं हिचं असं मालकाने सांगितले, आणि दुसऱ्या वेताची गाभण आहे ही 2 महिन्याची. तर मित्रांनो, मला कमेंटमध्ये सांगा की हिची किंमत किती व्हायला पाहिजे आणि ही शेळी कशी वाटली तुम्हाला. जसे की आपल्या बाकीच्या सगळ्या शेळ्या इकडे चरातात. हे बघू शकता तुम्ही, कापूस आहे. मुक्त शेळी पाळून तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेला होता आधीच. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी की मुक्त सारा पासा भेटतो. फक्त प्रॉब्लेम आता उन्हाळ्यामध्ये थोडीफार येते, त्यासाठी गवत पाहिजे थोडंफार. तर ह्या शेळीला तुम्हाला काय वाटतं आहे कमेंटमध्ये सांगा. मी शेळी ठेवू का नको, किंवा या शेळीचा फायदा होईल का तोटा होईल, किंवा ही शेळी चांगली आहे का नाही, हे जे काय आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. या म्हशी चारते, या इथं आपल्या शेळ्या जुन्या कापसात लाल शेळी आणि इकडं बाकीच्या शेळ्यात. आणि मित्रांनो, मी गळ्यामध्ये त्यांना सगळ्यांना असे रेड कलरचे बेल्ट आणलेलेत, एक आवड म्हणून, आणि ते चांगले दिसतात पण शेळ्या. तर तुम्हाला नसन घ्यायचं कुणाला तर नका घेऊ, पण मी फक्त आवड म्हणून एक चांगले दिसतात म्हणून घातलं आहे. आता ही शेळी मला आवडली बघा. हिचं सगळं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर मला खूप आवडलं आहे. पूर्ण शेळी, तिची बॉडी दिसायचं डिझाईन वगैरे, त्यामुळं मी हिला घेतलं आहे. तर पण मला कळलं ना की ही शेळी इकडं चांगलं कंडिशनमध्ये राहील, जगन, किंवा चांगलं प्रोडक्शन करीन, किंवा पिले चांगले देईन, किंवा निरोगी आपल्या गावरान शेळ्यावानीच राहील, असं काय मला हिच्याविषयी मला काय माहिती नाही. इकडं कापसात घुसायली जरा नवीन आहे आज आणल्यामुळे, त्यामुळं तिला आपल्या शेळ्यामध्ये थांबून चारावं लागतं थोडी ओळख होस तर. आणि अशा पद्धतीचा चारा आहे, तुम्ही बघू शकता, खूप हिरवागार चारा आहे. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमचा भाऊ छोटासा एक प्रयत्न करतो आहे त्यासाठी सपोर्ट करा शेळी पालनाचा. आपल्याकडे काय शेती वगैरे नाही मित्रांनो, पण एक छोटंसं काही बघू म्हणलं शेळ्यामधून काय उत्पादन भेटते का काय है ना. तर प्लीज सपोर्ट करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला या जनावराविषयी, शेळ्याविषयी, टॉनिकविषयी, किंवा त्यांच्या लसविषयी, किंवा अजून काही चाऱ्याविषयी, कशाविषयी जर माहिती असेल तर प्लीज मला सांगा. माझ्याकडं तर काही शेती नाही, जेणेकरून मी विकत घेऊन त्यांना चारीन कमी दामामध्ये, कमी पैशामध्ये, आणि त्यांच्यासाठी मी स्टोरेज करू शकतो असा चारा. अशी जर माहिती कुणाकडं असेल तर त्यांनी नक्कीच सांगावा. धन्यवाद.